आपल्यासोबत भाजप नेते आणि नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आहेत। कृष्णाजी, सध्या काँग्रेस पक्षाकडून प्रचार होत आहे आणि प्रचार सभा घेतल्या जात आहेत। प्रचार सभेमध्ये काल जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागपूरमधील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यावर सडकून टीका केलेली आहे। काँग्रेसच्या अधिकांश नेत्याची जरा मानसिकता बिघडलेली दिसते, कारण लगातार 2014च्या नंतर काँग्रेसने लगातार हार आतापर्यंत स्वीकारली आहे आणि म्हणून या 2024च्या निवडणुकीमध्ये एखाद्या नवीन व्यक्तीने म्हटलं तर आपण समजू शकतो, त्याला काही समजलं नसेल म्हणून आपण समजू शकतो। परंतु ज्यांनी 20 वर्ष 4 टर्म नागपूरचे खासदारकी भोगली, केंद्रामध्ये मंत्री होते विलास मुत्तेमवारजी, आणि त्यांच्याकडून अशा प्रकारच्या वर्षणीन ही कोणाली अपेक्षा नव्हती। आणि कालच्या सभेमध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधानाचा बाप काढणं याच्या इतक्या खालच्या स्तरावर मुत्तेमवार साहेबांनी जे वर्षण केलं हे कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही। मला वाटते मुत्तेमवार साहेबाची वयाप्रमाणे त्यांची मानसिकता खराब झाली आहे का ते मी बावनकुळे साहेबाला सांगून कोराडी रोडवर त्यांची मानसिकता तपासायला मी सांगेन त्यांना। परंतु अशा प्रकारचं वर्षण करणं, कारण आपण पाहता का नागपूर शहरामध्ये काँग्रेसचे देश आझाद झाला तेव्हापासून तर 2014पर्यंत काँग्रेसचेच खासदार होते, काँग्रेसचेच आमदार होते, काँग्रेसचेच राज्यामध्ये अनेक वर्ष मंत्री होते, देशामध्ये मंत्री होते। परंतु नागपूर शहराला अंधकारमय ठेवण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनी केलं आणि स्वतःची दुकानदारी भरून स्वतःचं आपलं जास्तीत जास्त कसं भलं होईल आणि शहराचा सत्यानाश कसा होईल अशा प्रकारची मानसिकता ठेवून त्यांनी 2014पर्यंत काम केलं। परंतु 2014च्या नंतर जे वातावरण बदललं, जे परिवर्तन या शहरामध्ये आलं आणि नागपूर शहराच्या 6 विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालं, ज्या पद्धतीने प्रोजेक्ट आले, मेट्रो आली, ब्रिज आले, अनेक प्रकारचे मी या ठिकाणी सांगू शकतो। आणि म्हणून आता काही यांच्याकडे शब्द राहिलेला नाही आणि म्हणून यांच्यामध्ये स्वतः हिंमत नव्हती का गडकरी साहेबासमोर हे निवडणूक लढवावी। आमची तो चुनौती होती का मुत्तेमवार साहेबांनी चुनाव लढावं, सतीश चतुर्वेदी साहेबांनी चुनाव लढावं, नितीन राऊत साहेबांनी चुनाव लढावं, कारण याच लोकांनी या नागपूर शहरामध्ये अनेक वर्षोनगिनती मंत्रिपद भोगले, अनेक वर्षोनगिनती खासदार आमदार राहिले आणि म्हणून त्यांच्या ते स्वतः न लढता कोणाच्या खांद्यावर तरी बंदूक ठेवून आपली राजकीय दुकानदारी सुरू ठेवण्याचं काम या लोकांनी केलं। लेकिन मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो का नागपूर शहराच्या 6 विधानसभेमध्ये तुम्ही कोणत्याही भागामध्ये जा, सगळ्याच्या मनामध्ये गडकरी साहेब बसले आहे आणि गडकरी साहेब बसले आहे। नागपूर शहराच्या लोकांनी 19 तारखेची वाट पाहत आहे आणि तुम्हाला प्रामुख्याने मी सांगतो का 19 तारखेच्या नंतर जो रिझल्ट येईल तो 5 लाखाच्या वरत लीड घेऊन गडकरी साहेब हे आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करून त्या ठिकाणी निवडून येणार आहे। तुम्ही 5 लाखांचा दावा करताय, मात्र कालच्या सभेमध्ये मुत्तेमवारांनी त्या गोष्टीचाही समाचार घेतला, अशक्य आहे नागपूरमध्ये कोणताही उमेदवार 5 लाखाच्या मताधिक्याने जिंकून येणं। त्यांनी पूर्ण हिशोब सांगितला, काँग्रेसचा उमेदवार किमान 7 लाख मतं यंदा घेणार आहे आणि त्यामुळे 7 लाख मतं घेणाऱ्या काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपला किमान 12 लाख मतं घ्यावे लागतील आणि 12 लाख मतं भाजप घेऊ शकत नाही असा त्यांचा दावा आहे। जे अशक्य होतं तेच आम्ही शक्य करून दाखवलं आहे। 2014च्या नंतर तर 2024पर्यंत जेवढ्या बी निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही विजयी झालेलो, अधिकांश निवडणुकीमध्ये आम्ही विजयी झालेलो आहोत। शहराच्या विकासाच्या माध्यमातून चित्र बदललं आहे। शायद मुत्तेमवार साहेबाला गणित स्वतः येत नसेल, नाना पटोलेले किती मतं भेटले होते त्याच्या अगोदर तुम्ही उभे होता तेव्हा तुम्हाला किती मतं भेटले आणि आता तुम्ही जे विकास ठाकरेला उभं केलं त्याला किती मतं भेटणार आहे हे जनतेने फिक्स केलं आहे। जेव्हा इतकं मागच्या वेळेस इतकं प्रदेशाचे अध्यक्ष नाना पटोले असताना त्यांनी नागपूर शहर पूर्ण गाजून टाकला होता, नागपूर शहरामध्ये अनेक प्रकारचे वातावरण निर्माण केले, जातीवादी त्यांनी प्रचार केला, तरीसुद्धा ते 4 लाखाच्या वरत जाऊ शकले नाही आणि म्हणून यावेळेस जे काँग्रेसचे उमेदवार आहे ते 3 लाखाच्या आत कुठंतरी कोणत्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि गडकरी साहेब कमीत कमी या नागपूर शहरामध्ये 9 लाखाच्या वरत मतदान घेतील आणि 5 लाखाच्या वरत गडकरी साहेबाला लीड भेटणार आहे। कारण नागपूर शहराच्या प्रत्येक नागरिक असेल, प्रत्येक मतदाता असेल, युवा जनरेशन असेल, त्यांना वाटते का आपलं येणारं
येणारं भविष्य हे गडकरी साहेबाच्या माध्यमातून या शहराचं चित्र बदललं आहे, या शहराचं वातावरण बदललं आहे, डेव्हलपमेंट पूर्ण बदललं आहे. सगळ्याला न्याय या ठिकाणी मिळण्याचा प्रयत्न इथपर्यंत का गडकरी साहेबांनी दिव्यांग असेल, अपंग असेल, रिक्षा चालक असेल, या लोकांना बी फार मोठ्या प्रमाणात मदत करून त्यांचे बी ते बी आज हसत खेळत आज 19 तारखेची सगळे लोक वाट पाहत आहे. तुम्ही म्हणताय की हे जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत हे स्वतः लढले नाही आणि त्यांनी विकास ठाकरे यांना समोर केलं. विकास ठाकरे यांना कुठंतरी बळीचा बकरा बनवला असा आरोप आहे तुमचा? सतीश चतुर्वेदी असेल, नितीन राऊत असेल किंवा विलास मुत्तेमवारजी असेल, या तिन्ही लोकांनी नागपूर शहरामध्ये अनेक वर्षोनगिनती राज्य केलं. आणि म्हणून तुम्ही पाहत असाल का गडकरी साहेबाच्या समोर हे तिन्ही नेते या लढाईतून पळाले आहे. खऱ्या अर्थाने या दोन्ही नेत्यांनी, चतुर्वेदी आणि नितीन राऊतनीच नागपूर शहरातून लढायला पाहिजे नव्हतं. कारण हे 25-25 वर्ष आमदार होते, 15-15, 20-20 वर्ष हे मंत्री राहिलेले लोक आहे. काँग्रेसचे जेवढे बी नेते मंडळी असेल, विलास मुत्तेमवार असेल, चतुर्वेदी असेल किंवा नितीन राऊतजी असेल, या मंडळींनी नागपूर शहरामध्ये सगळ्या काँग्रेसवाल्याला साईड ट्रॅक करून यांनी फार दिवस या शहरामध्ये राज्य केलं. मग या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे उमेदवार का नाही, यांनी चतुर्वेदी आणि नितीन राऊतने विकास ठाकरेच्या याच्या सूचकांना अनुमोदक करून विकास ठाकरेचं बी तुम्ही वर्षन पाहिलं असेल, मी निवडणूक लढणार नाही, नेतृत्व निवडणूक लढेल. त्याला तिकीट झाल्यानंतर बी त्यांनी हे वर्षन मीडियाच्या समोर बोलून दाखवलं. त्याची स्वतःची मनाची मानसिकता नव्हती, तो इलेक्शनच्या लढण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. परंतु कोणाला तरी या दोन्ही तिन्ही नेत्यांनी बलीचा बकरा बनावा, कोणाच्या खांद्यावर तरी बंदूक ठेवावी, आणि म्हणून या सगळ्या चक्करमध्ये विकास ठाकरे फसलेले आहे. आणि मी निश्चित स्वरूपात सांगतो का लोक आता 19 तारखेची वाट पाहत आहे आणि तुम्हाला नागपूर शहराचं चित्र वेगळं दिसेल. तर ज्या पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिकरित्या टीका केली आहे, कुठंतरी भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर त्या टीकेला दिलं जात आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.